मन मंदिरा गजर भक्तीचा समोर आली आणि आपल्या जर तोंडाला पाणी आलं ना तर समजायचं ती वासना आहे. विठाला 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 म्हणजे रामाचा आचार आणि कृष्णाचा उच्चार जीवनामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात देवासी तो पुरे एक प्रेम भाव पूजा अर्चा वाव सर्व जाना. खर तर या विठ्ठल नाम शब्दाचा अर्थ सांगितला. विकारो विदातहा ठकारो नीलकंठहा लकारो लक्ष्मीकांतहा विठ्ठल नाम अभिधीयते. विठ्ठल या शब्दाचा अर्थ सांगितला म्हणजे आपण विठ्ठल नाम आणि हाताने जर भगवंताची टाळी जर दिवसातनं 100 ते 200 वेळाला वाजवली ना तर आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. त्या माणसाचा बीपी सुद्धा त्या दिवशी लो राहतो. म्हणजे आपल्याकडनं भगवंताचं नामस्मरण होईल की नाही हे मला माहिती नाही, परंतु आपल्याला लवकर झटका येऊ नये म्हणून तरी विठ्ठल विठ्ठल म्हणत चला. म्हणजे मी नाही वर्णन केलं, शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे. विकारो विदातहा ठकारो नीलकंठहा लकारो लक्ष्मीकांतहा विठ्ठल नाम अभिधीयते. खर तर महाराज तर फार सुंदर वर्णन करतात. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा असा सोहळा पाहायला भेटणार नाही महाराज तुम्हाला. ते काय झालं, एकदा चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये सगळे साधू संत बसलेले असताना, चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये सगळे साधू संत बसलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये विषय असा निघाला की वाल्मिक ऋषींनी 100 कोटी श्लोकांचा रामायणासारखा ग्रंथ लिहून काढला. आणि मग नामदेवरायांनी विचार केला इतकं पाप करून सुद्धा वाल्मिक ऋषींनी 100 कोटी श्लोकांचा रामायणासारखा ग्रंथ लिहिला असेल. मी तर 4 युगापासून परमात्म्याची भक्ती करतोय पण अजून मी शब्द सुद्धा परमात्म्याविषयी लिहिलेला नाही. नामदेवरायांना पश्चाताप वाटला आणि नामदेवराय म्हणतात वृद्धामे आयुष्य गमाविले. आतापर्यंत माझं सगळं आयुष्य फुकट गेलं. खेद वाटला नामदेवरायांना. चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामधून उठले, भगवान परमात्म्याच्या चरणाला मिठी मारली आणि प्रतिज्ञा केली. सांगितलं देवा शतकोटी तुझे करीन अभंग मने पांडुरंग ऐक नाम्या. देवा मी तुमचे 100 कोटी अभंग लिहिल अशी प्रतिज्ञा नामदेवरायांनी केल्याच्या नंतर चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटातून उठले आणि ही प्रतिज्ञा देवाने ऐकली आणि साक्षात पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायांच्या तोंडावरती हात ठेवला आणि पांडुरंग परमात्मा म्हटले नामा ते वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी आहे नामा. अरे त्यावेळेला आयुष्य मर्यादा जास्त होती. असं म्हणतात ना की सत्ययुगामध्ये माणसाला 1 लाख वर्ष आयुष्य होतं. किती वर्ष आयुष्य होतं? 1 लाख वर्ष आयुष्य होतं. पुन्हा त्रेतायुगामध्ये त्या लाखावरचा 1 शून्य कमी झाला. किती राहिलं? 10,000. पुन्हा द्वापार युगामध्ये त्या 10,000वरचा 1 शून्य कमी झाला. किती राहिलं? 1,000. पुन्हा कलियुगामध्ये त्या 1000वरचा 1 शून्य कमी झाला. किती राहिलं? 100. आता आपण सगळे मिळून देवाला विनंती करू की देवा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण आता जर 100वरचा 1 शून्य कमी झाला तर किती राहतील? 100वरचा 1 शून्य कमी झाल्यावर किती राहतील गणेश महाराज? 10च राहतील ना. आणि 10 वर्षात आपले 2च पंचवार्षिक होतात ना. म्हणजे बाकीचे युद्ध कधी पाहणार? अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र कायम. त्याच्यातले अर्धी तर झोपेतच निघून जातात गुरुजी. म्हणजे दिवसा झोपणारे वेगळे बरं का, ओव्हर टाइम करणारे त्यांचं वेगळं गणित जातं. आणि मग देव म्हटले नामा त्यावेळेला आयुष्य मर्यादा जास्त होती, तुला शक्य नाही व्हायचं. आणि नामदेवराय म्हटले देवा प्रतिज्ञा करणं आमचं काम आहे, कशी पूर्ण करायची ते तुम्ही ठरवा. परिणाम असा झाला विद्येची देवता असणारी भगवान सरस्वती माता भगवान पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायांच्या वाणीवर विराजमान केली. शारदेशी सांगे तेव्हा ऋषिकेशी बैस जिभेवरी नाम याच्या. साक्षात सरस्वती माता नामदेवरायांच्या वाणीवर विराजमान केली आणि नामदेवरायांच्या कुटुंबातील 14चे 14 लोक अभंग लिहायला बसले महाराज. 14चे 14 लोक अभंग लिहायला बसले. 96 कोटी अभंग लिहून पूर्ण झाले. आणि मग नामदेवराय देवाच्या जवळ गेले आणि देवाला म्हटले देवा मला माझं आता अवतार कार्य संपवायचंय, मला समाधी घ्यायची आहे. म्हणून नामदेवरायांच्या आग्रहास्तव भगवान पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायांच्या कुटुंबातील 13 लोकांना, 14 जणांना नाही, काही महाराज मंडळी 14 जण म्हणत असतात, पण आमचे श्री गुरु नथुसिंग बाबा सांगायचे बाबांनी तसं मालिकेत लिहूनही ठेवलेलं आहे. त्यावेळेस नामदेवरायांची एक सून माहेरी गेली होती.
लाडाई नावाची सून ही माहेरी गेली होती, तशी प्रमाणे लाडाईचे पुढे बाबा सांगत असतात. म्हणून 96 कोटी अभंग नामदेवांनी त्या ठिकाणी पूर्ण केले. आणि आषाढ वद्य त्रयोदशीला नामदेवांच्या कुटुंबातील 13 लोकांनी महाद्वारात समाधी घेतली आणि उरलेले 4 कोटी अभंग लिहिण्याकरता तेच प्रेममूर्ती नामदेवांचा कलियुगातील दुसरा अवतार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. विठाला विठाला तुकाराम महाराजांचं वर्णन करत असताना तुकाराम महाराजांचं वर्णन अनेकांनी अनेक पद्धतीने केलंय मायबापांनो. तुकोबऱ्यांवर प्रेम करणाऱ्या मंडळीने तुकोबऱ्यांचं कौतुक केलं, यात नवल नाही महाराज. पण तुकाराम महाराजांचा एकेकाळचा कट्टर विरोधक तुकोबऱ्यांचं वर्णन करताना आरती लिहितो. तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आली म्हणून रामेश्वरी चरणी मस्तकडे विले. तुकाराम महाराजांचा एकेकाळचा कट्टर विरोधक तुकोबऱ्यांचं वर्णन करताना आरती लिहितो. तेच रामेश्वर भट्ट सांगतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. ऐकता ना कीर्तन, तुकाराम महाराजांचं नाव घेतल्यानंतर कोण कापत होतं? यम सुद्धा कापत होता. एवढी तुकाराम महाराजांच्या नावामध्ये ताकद होती. म्हणून संतांचं जीवन चरित्र अत्यंत अलौकिक आणि अद्वितीय अशा प्रकारचं आहे. म्हणून तर कीर्तन कसं करायचं तर रामाचा आचार आणि कृष्णाचा उच्चार जीवनामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून कीर्तन कसं जर करायचं असेल तर तेच नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात मनापासून करता कीर्तन मनापासून करता कीर्तन मनापासून करिता कीर्तन मनापासून करिता कीर्तन मनापासून सोनिया करिता कीर्तन आनंद वर्धन गीता आनंद वर्धन गीता मनापासून करिता कीर्तन मनापासून करिता कीर्तन मनापासून या करिता कीर्तन आनंदे नर्तन गाता गीत. खर तर या अभंगाचा विचार करत असताना नाथांचं जीवन चरित्र अत्यंत अद्वितीय आणि अलौकिक अशा प्रकारचं आहे. जर आपण जर व्यवहारामध्ये जर पाहायला गेलो ना तर जग का बरं सुखी होत नाही याची काही महात्मा गांधीजींनी सामाजिक 7 कारणं सांगितलेली आहे. त्याच्यातलं एक कारण आपल्याला सांगून जाईल. परिश्रमांशिवाय प्राप्त होणारी सदनता ही दुःखाला कारणीभूत ठरते. परिश्रमांशिवाय प्राप्त होणारी सदनता ही दुःखाला कारणीभूत ठरते. म्हणजे गुरुजी माझ्याकडे एक जण आला आणि तो मला म्हटला की महाराज माझा मुलगा काही करत नाही, तुम्ही काहीतरी त्याला सांगा. आणि मला थोडासा त्या व्यक्तीचा बॅकग्राऊंड माहिती होता. मी म्हटलं तुमच्या खोल्या किती आहेत भाड्याने? तो म्हणला असतील साधारण 100 खोल्या भाड्याने असतील. आणि म्हणलं एका खोलीला किती भाडं? तो म्हणला साधारण एका खोलीला 3000 रुपये भाडं आहे. आता कॅल्क्युलेशन करा, 100 खोल्यांचे किती झाले? 3 लाख रुपये. म्हणजे महिन्याला 3 लाख रुपये. मी म्हणलं तुमच्या भाड्याचे जर महिन्याला तुम्हाला 3 लाख रुपये भेटत असतील तर तुमचा मुलगा कस काय काम करेल ना? त्याला माहिती आहे बापाने इन्कम सोर्स चालू करून ठेवलेला आहे, तो कामच नाही करणार महाराज, तो कामच नाही करणार. ते म्हणजे मुलं अशा आविर्भावात गाडीमध्ये गाडीच्या नंबर प्लेटवर काही लिहितात. ते डेक्कनच्या सिग्नलला बाळू महाराज मी कार्यक्रमाला चाललो होतो आणि माझे समोर एक टू व्हीलर वाला उभा होता. म्हणजे त्यावेळेस ती आपाची नावाची टू व्हीलर निघलेली होती. आपाची नावाची टू व्हीलर निघलेली होती आणि डेक्कनच्या सिग्नलला तो माझ्या गाडीच्या समोर उभा होता आणि त्याने त्या मागच्या नंबर प्लेटवर लिहिलेलं होतं जमीन विकली बापाची आणि गाडी घेतली
आपाची म्हणजे काही नंबर प्लेटवर लिहितात महाराज. म्हणजे परिश्रमांशिवाय प्राप्त होणारी सदनता आहे ना ही महाराज. म्हणजे कष्टाने जो आलेला जो पैसा असतो ना तो टिकतो महाराज, पण जी आपली हरामची जी कमाई असते ना ती कधी टिकत नाही. म्हणून महात्मा गांधीजींनी सामाजिक 7 कारणं सांगितलेली आहेत. तुम्ही कधी आळंदीला आला ना तर तुम्हाला ज्ञानेश्वरांच्या पादुकावर प्रकाश असा लकलकाट दिसेल, पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा एकही ज्ञानोबा भेटत नाही आता महाराज. आता गाड्या भरपूर आल्या, तवेरा आली, बोलेरो आली, स्कॉर्पिओ आली, अल्टो आली, मारुती आली, इंडिका आली, इंडिगो आली, पण समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारा एकही नामदेव कुठं दिसत नाही आता. आता बागायतदार भरपूर झाले, पण कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हणणारा सावता माळी कुठल्या शेतात गवसत नाही आता. आता तुकड्या तुकड्यात जगणारे आम्ही, पण समाजाला पुण्यत्व बहाल करणारा एकही संत तुकडोजी कुठे दिसत नाही आता महाराज. आता घरात आया आहेत, पण शिवाजी पैदा करणारी जिजाऊ कुठं दिसत नाही आता महाराज. म्हणजे माणसं तर कालही जन्माला येत होती, माणसं तर आताही जन्माला येतात. माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आताही आहे, पण कालच्या माणसांच्या गर्दीत माणसं होती, आताच्या माणसांच्या गर्दीत आम्हाला माणसं शोधावी लागतायत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मग आमच्या महाराष्ट्राची कूस आता वांत झाली का काय? अरे कसा विश्वास ठेवावा या मातीत शिवाजी, संभाजी, ज्ञानोबा, तुकोबा निपसले. एक काळ होता आम्ही स्वाभिमानी संस्कृतीचे पाईक होतो, आता मात्र श्वान संस्कृतीचे नायक झालोय. पूर्वी आपल्या घरावर पाठी असायची पहा, अतिथी देवो भव. आल्या गेल्या अतिथीला देव मानायची आमची परंपरा, पण काळ बदलला. घरावरची अतिथी देवो भव नावाची पाठी गळून पडली आणि त्या पाठीच्या जागी आता आमच्या घरावर नवी पाठी लागली. तिच्यावर लिहिलेलं असतं शुभ लाभ. म्हणजे शुभई माझ व्हावन, लाभही माझाच व्हावन, माझ्या घरी येणारा जाणाऱ्यांनी तू करावा, म्हणून शुभलाभ. ही शुभलाभ नावाची पाठी काय काळ घरी आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत राहिली. तोही काळ बदलला, शुभलाभ नावाची पाठी गळून पडली आणि त्या पाठीच्या जागी आता आमच्या घरावर नवी पाठी लागली. तिच्यावर लिहिलेलं असतं वेलकम, आल्या गेलेल्यांचे स्वागत. आता ही वेलकम नावाची पाठी काय काळ घरी आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत राहिली. तोही काळ बदलला, वेलकम नावाची पाठी गळून पडली आणि त्या पाठीच्या जागी आता आमच्या घरावर नवी पाठी लागली. तिच्यावर लिहिलेलं असतं कुत्र्यापासून सावध राहा. म्हणजे एक काळ होता महाराज आपण अतिथी देवो भव म्हणत होतो, आता आम्ही मात्र कुत्र्यापासून सावध राहा म्हणायला लागलो. एक काळ होता आल्या गेल्या अतिथीला आम्ही देव मानत होतो, आता आमच्या घरी कुणी येऊच नाही म्हणून आम्ही दारातच कुत्री बांधून ठेवायला लागलो. पण दारात कुत्री बांधता बांधता श्वानाचे गुणही आम्हाला काही चिकटले. त्यातला पहिला आहे चाटणे आणि दुसरा आहे चावणे. अरे जोपर्यंत मला काही मिळत नाही तोपर्यंत दुसऱ्याचे पाय चाटायचे आणि एकदा मला मिळायला लागलं की मागच्यांना चावत सुटायचे. ही आमची जगण्या वागण्याची नवी पद्धत अस्तित्वात आली. अरे जिथं चाटणारी चावणाऱ्यांच्या जमातीतली माणसं आहेत तिथं स्वाभिमानाच्या कण्यानं ताट चालणारी माणसं उभा कशी राहतील? अरे ज्या समाजामध्ये स्वाभिमानाच्या कण्याची माणसं नाहीत त्या समाजाला बिरकेचे डोहाळे राहिल्याशिवाय कशी राहतील? महाराष्ट्राची कुसाती नाही. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले महाराज. इतर प्रांतांना नुसताच भूगोल आहे, पण महाराष्ट्राला इतिहास आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. म्हणून कसं जगावं हे शिवाजी महाराजांनी सांगितलंय आणि कसं मरावं हे संभाजी राजांनी दाखवलंय. त्याच्या मधली झुंज आम्हाला पेलता आली पाहिजे महाराज. उद्याच्या काळात तो महाराष्ट्र आपल्याला निर्माण करायचा आहे. अरे आपल्या भावी पिढींना ते सांगा, या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊनही शक्ती, आकांक्षांचे पंख असावे पण उंबरठ्यावर भक्ती. शिवछत्रपतींसारखी भक्ती आणि शक्ती आपल्या उंबरठ्यावर राहू द्या जिथं महाराष्ट्र उभा आहे. तुम्ही जाल अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत जरूर जा, पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना मात्र कधी विसरू नका. अरे चायनीज खा, पिझ्झा खा, जरूर खा, पण सकाळी लगबगीनं आईनं फाडक्यात बांधून दिलेली कांदा भाकर चटणीची चव मात्र जिभेवरनं हटवू देऊ नका. अरे जपानच्या गादीवर जरूर झोपा तुम्ही, पण आपल्या आईच्या लुगड्यातनं बनवलेल्या वाकळातली उभ मात्र तुम्ही कधी विसरू नका. काही माणसं भेटतील तुम्हाला, पण जिने 9 महिने कुशीत आपल्याला जपलं आणि जळत्या दिव्यासारखं ओंजळीनं तुम्हाला टिपलं त्या माऊलीला कधी अंतर देऊ नका. ही माती आमची माऊली, जिने जन्म दिला तीही आमची माऊली. ह्या माऊलीचे जर आम्ही पुत्र आहोत तर त्या माऊलीसाठी जे जे करायचं ते आपल्याला करायलाच हवं. म्हणजे एक वेळ महाराज मंदिरातला देव तुम्हा आम्हाला कळला नाही तरी चालेल. मंदिरातला देव तुम्हा आम्हाला कळला नाही तरी चालेल, पण घरातला आई वडील रूपी जरी आपल्याला देव कळाला ना तरी आपल्या जीवनाची सार्थकता आहे. कारण आज अशी पिढी निर्माण व्हायला लागली की पालघर जिल्ह्यामध्ये घटना घडली, स्वतःच्या मुलाने आपल्या आई वडिलांना नारळाच्या पाण्यात विष देऊन मारलं महाराज.
अशी कार्टी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण व्हायला लागली. अरे अशी अवलाद जन्माला येऊ नये ना. अरे निवृत्तीनाथांसारखा निवृत्त झालेला महात्मा सुद्धा आपल्या आई वडिलांची आठवण आल्यानंतर किती रडत होता ना. प्रसंग सांगितला जातो ना. चारही भावंड आळंदीमध्ये राहत असताना महाराज पाडव्याचा दिवस होता. निवृत्तीनाथ सकाळी सकाळी उठले, पवित्र असणाऱ्या इंद्रायणीच्या स्नानाला आले. पवित्र असणारं स्नान निवृत्तीनाथांनी केल्याच्या नंतर घराकडे यायला निघाले आणि निवृत्तीनाथांच्या मनामध्ये सहज विचार आला, अरे आज पाडव्याचा दिवस आहे, सर्व गावामध्ये गुड्या उभारलेल्या आहेत, तोरणं लावलेली आहेत आणि कदाचित सर्व घरामध्ये काहीतरी गोडधोड पदार्थ खायला केले असतील. निवृत्तीनाथांच्या मनामध्ये सहज विचार आला, अरे आपली आई जर आज असती ना, आपली आई जर आज असती ना, तर आपल्या आईनं सुद्धा आज आपल्याला मांडे करून खायला घातले असते. पावलं जड झाली होती, अंतःकरण भरून आलं होतं, डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या. पण आपलं दुःख सांगावं कोणाला? कारण विसोबा खेचरांनी अख्ख्या आळंदीला सांगून ठेवलं होतं, अरे ही संन्यासाची कार्टी जर जवळ आली ना, यांना जवळ कोणी घेऊ नका, यांना जवळ कोणी घेऊ नका. निवृत्तीनाथ तशा जड पावलांना घराकडे यायला निघाले. असं म्हटलं जातं ना, इंद्रायणीचे पाणी नाही केव्हाच आटले, इंद्रायणीचे पाणी नाही केव्हाच आटले, ज्ञानोबाच्या आळंदीत हो, ज्ञानोबाच्या आळंदीत पाय भिंतीला फुटले, पाय भिंतीला फुटले. सावत्याचा शेतमळा भोळ्या भक्तीने भुलला, सावत्याचा शेतमळा भोळ्या भक्तीने भुलला. जनाबाईच्या जात्याला हो, जनाबाईच्या जात्याला हात विठ्ठलाने दिला, हात विठ्ठलाने दिला, असं म्हटलं जातं. निवृत्तीनाथ तशाच जवळ पावलांना झोपडीच्या बाहेर आले. झोपडीच्या बाहेर आल्यानंतर मुक्ताबाईने पाहिलं, दादा रोज आल्यानंतर 4-5 वेळा आवाज द्यायचा, पण आज दादाने आवाज दिलेला नाहीये. मग मुक्ताबाईने विचारलं, दादा काय झालं रे, कुणी काही तुला बोललं का रे दादा? आणि त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हटले, काय नाही ग मुक्ता, जरा मन थोडंसं अस्वस्थ झालंय म्हणून या ठिकाणी बसलोय, काय नाही झालं. पण मुक्ताबाई हट्टाला पेटल्या, दादा तुला खरं काय झालंय ते सांग. आणि त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हटले, मुक्ता तू रोज मला विचारायचीच ना ग दादा, तुम्ही या वाटेकडे का रोज एकटक लावून बघत असता? त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हटले, मुक्ता याच रस्त्यानं आपले आई वडील गेले ग, याच रस्त्यानं आपले आई बाबा गेले, किती दुःख सहन केले असेल महाराज त्यांनी. म्हणून आई, आई हा शब्द नाहीये, आई हा शब्द नाहीये, तर आई हा मंत्र आहे. मंत्र हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवण्यासारखे 2च शब्द असतात की जिला आपण आई म्हणतो. जी तळहाताचा पाळणा करते, जी सृष्टीचं सौंदर्य तुम्हा आम्हाला दाखवते, तिला आपण आई म्हणतो. खरं तर या आईच्या विषयी अनेकांनी वर्णन केलेले आहे. आईच्या विषयी हजारो कीर्तनकार वर्णन करतात, आईच्या विषयी शास्त्रकार वर्णन करतात. आईच्या विषयी एकाने फार सुंदर वर्णन केलं, तो फार सुंदर लिहितो. तो म्हणतो, आई एक नाव असतं, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, नसली कुठं तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते, पाल उठतात, पोकळ्या जमिनीला उमाळे दाटतात. आई मनामनात अशीच ठेवून जाते काही, जीवाचे जीवालाच कळावे अशी देऊन जाते काही. आई असते एक धागा, आई काय असते? आई असते एक धागा, वातेला उजड दाखवणारी समईतील जागा. घर उजाळते तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेली अंधारात तरी सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही म्हणून कोणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी. आई खरंच काय असते? आई खरंच काय असते? तर आई लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते. अरे आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि जी उरतही नाही. हे आईचं वर्णन आहे. विठाला विठाला आईचं वर्णन हे शब्दाच्या माध्यमातून नाही करतायत. खरं तर नाथ महाराजांचा अभंग या ठिकाणी मी सेवेकरता घेतला होता. खरं तर नाथ महाराजांचं जीवनचरित्र अत्यंत अलौकिक आणि अद्वितीय अशा प्रकारचं आहे. म्हणजे नाथ महाराजांच्या श्रीमंतीचा जर आपण विचार केला तर नाथ महाराजांची श्रीमंती म्हणजे नाथ महाराजांच्या गोष्ट सांगितली जाते. नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये 23 चोर चोरी करण्यासाठी गेले आणि प्रत्येकाने आपापल्या अशी 2-2 क्विंटलची गाठोडी बांधली.
सोन्याची बरं का, सोन्याची गाठोडी बांधली आणि मग दुसऱ्याने पहिल्याला उचलून दिलं, तिसऱ्याने दुसऱ्याला उचलून दिलं. असं करता करता सगळे 22 चोर वाटायला लागले. 22 चोर वाटायला लागले आणि जो चोर राहिला ना गुरुजी, एक जो चोर राहिला ना तो म्हणला, अरे तुम्ही गेले निघून, माझं काय, मला कोण उचलून देणार ना. त्यावेळेस नाथ महाराजांनी दाराची कडी उघडली आणि नाथ महाराज म्हटले, बाळा मी देतो तुला उचलून. किती श्रीमंती असेल महाराज, किती श्रीमंती असेल. नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये अरविंद भाऊ अशी रोज कीर्तन चालायची, अशी रोज कीर्तन चालायची. आणि कीर्तन ऐकायला येणाऱ्या भाविकांना, जी कीर्तन लोक ऐकायला येतात ना, त्यांना 3 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळ मोफत दिला जायचा. कोणाला? जे कीर्तन लोक ऐकायला येतात ना त्यांना 3 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळ मोफत दिला जायचा. म्हणजे गुरुजी माझ्याकडून तुम्ही ती अपेक्षा करू नका, नाहीतर मला हवं तेवढं विकावं लागेल. म्हणजे एवढी नाथ महाराजांची महाराज श्रीमंती होती महाराज. म्हणजे संतांचं वर्णन अत्यंत अलौकिक आणि अद्वितीय अशा प्रकारचं आहे. संत कोणाला म्हणावं तर आचार्य सांगतात, आद्य शंकराचार्य संतांची व्याख्या करताना अतिशय सुंदर करतात. ते म्हणतात, सन्मार्गवर्तीला संतांना तदरूपेन विद्या विनय हृदये स एव वर्तते संतः. संतांची व्याख्या कोणाला संत म्हणावं तर जे सन्मार्गाने वर्तन करतात, ज्यांच्याकडे विद्याही आहे आणि त्याचबरोबर विनय देखील आहे. म्हणजे विद्या असून विनय ज्यांच्याकडे आहे आणि जे जगाच्या कल्याणाकरता अवतार घेतात ना त्यांना संत म्हणावं. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. अरे जगाचं कल्याण व्हावं म्हणून आपल्या देहाचाही ज्यांनी विचार केला नाही त्यांना संत म्हणावं महाराज. नाहीतर सामान्यतः आपण जर व्यवहार जर पाहिला ना गणेश महाराज, आपण जर व्यवहार जर पाहिला ना, एखादी गोष्ट मी करतोय किंवा एखादं काम मी करतोय व ते काम करत असताना त्या कामाचं फळ मला दुःख मिळालं. त्या कामातून मला काय प्राप्त झालं? गेले का काय घरी तुम्ही? त्या कामात झालं 5 मिनिटं, त्या कामातून मला दुःख प्राप्त झालं. तर महाराज परत ते मी काम करेल का? नाही करणार ना, कारण त्याच्यातून मला दुःख मिळालंय. पण तेच काम माझा शेजारचा एखादा व्यक्ती करत असेल की ज्याच्यामुळे मला दुःख मिळालंय, तेच काम माझा मित्र करत असेल की ज्याच्यामुळे मला दुःख प्राप्त झालंय, तर महाराज परत ते मी काम त्याला करून द्यायचं का त्याच्यापासून त्याला थांबवायचं? त्याला थांबवायचं ना महाराज. पण सामान्यतः आपण असं करतो का, आपल्याला वाटतं आपल्याला दुःख मिळालंय ना, आपल्यापेक्षा आपल्या शेजारच्याला डबल भेटलं पाहिजे, हे येत असते महाराज. आपलं वाटोळ झालंय ना, शेजारच्याचंही वाटोळ झालं पाहिजे. पण साधू संतांच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते दुःख तुमच्या माझ्या जीवनामध्ये न यावं म्हणून जे सातत्यानं प्रयत्नशील राहतात त्यांना संत म्हणावं. विठाला 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 विठाले विठाला 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 विठाला. खरं तर संतांचं वर्णन अत्यंत अलौकिक आणि अद्वितीय अशा प्रकारचं आहे. म्हणून असं जो करेल ना नाथ महाराजांचं वर्णन जर सांगायचं झालं तर एका जनार्दनी हाची पै विश्वास, त्याचा आपण जर त्याचं नामस्मरण जर केलं तर ते काय होईल तेच नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. हाय का जनार्दनी हाची पै विश्वास, एका जनार्दनी हाची पै विश्वास ना, एका जनार्दनी हाची पै विश्वास, एका जनार्दनी हाची पै विश्वास, एका जनार्दनी हाची पै विश्वास राम, एका जनार्दनी हाची पै विश्वास, एका जनार्दनी हाची पै विश्वास, एका जनार्दनी हाची पै विश्वास.
गाता गीत गाता गीत आनंदी नर्तन गाता गीत गाता गीत गाता गीत sale da bomba que reza cama de ni sa 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 cama de ni sa 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 cama de ni sa 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 sale bani sa sale da bomba que reza cama de ni sa 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 cama de ni sa 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 cama de ni sa 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 sale bani sa da bomba que reza cama de ni sa 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 cama de ni sa 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 cama de ni sa 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 Gama gama ba, sane pani sa, gama pani sa, gama pani sa, gama pani sa, ha sane pani sa, gama gama ba, sane pani sa, gama pani sa, gama pani sa, gama pani sa, ha sane pani sa, gama gama ba, sane pani sa, gama pani sa, gama pani sa, gama pani sa. देवासितो पुरे एक प्रेम भाव पूजा अर्चा वाव सर्व जाना मनापासून या करिता कीर्तन आनंदे नर्तन गाता गीत. खरं तर नाथ महाराजांचा अभंग मी सेवेकरता घेतला होता. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझा आग्रह नाहीये. कुणी कोणत्या पद्धतीने चिंतन मांडू शकतं. म्हणून आज झालेली कीर्तन रूपी सेवा माऊलींच्या चरणी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. खरं तर आज या ठिकाणी अतिशय आनंदाचा योग आहे. आज या ठिकाणी अरविंद भाऊ शिंदे
आज मराठी हॉटस्पॉटचे सर्व आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आज या ठिकाणी गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत, तेव्हा माझी झालेली वेडी वाकडी कीर्तन रूपी सेवा, तेव्हा माऊली म्हणतात ना तरी बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पावली ते चोजो करुणी माऊले रिजे देवी. आईला आपल्या बोबड्या मुलाच्या बोलण्याचं जसं कौतुक वाटतं तसं वक्त्याच्या बोलण्याचं कौतुक तुम्हाला वाटलं पाहिजे. म्हणून बोलण्याच्या ओघात एखादा शब्द वेडावाकडा गेला असेल तर तो माझा मला परत करा आणि माझी ही झालेली कीर्तन रूपी सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलेले कुरे वेले वाकुडे उतर करा क्षमा पराधा महाराजा तुम्ही चित्त हा नाही उच्चारिला कारणे आपला करा क्षमा पराधा महाराजा तुम्ही चित्त तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पायापैकी करा क्षमा पराधा महाराजा तुम्ही चित्त ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव तुकारा तुकाराम 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 तुकाराम. खरं तर आईच्या विषयी अनेकांनी अनेक पद्धतीने आईचं वर्णन केलेलं आहे. आईचं वर्णन अनेक हजारो कीर्तनकार करतात. आईचं वर्णन शास्त्रकारांनी अतिशय आईचं वर्णन केलेलं आहे. खरं तर आईच्या विषयी वर्णन करत असताना एक कवी फार सुंदर वर्णन करतो. गेली दुरी दिगंतरा गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी विजला हा नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी विजला हा नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी लाडकी माझी आई लाडकी माझी आई वाट पहाती कैवारी सोडोनिया गेली आई माय लेकरांना सोडोनिया गेली आई माय लेकरांना आई 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 हाका मारू मी कोणाला आई आमुच्या साठी कष्ट केले फार आई आमुच्या साठी कष्ट केले फार सोडोनिया गेली आई सारा परिवार सासू सुना रडत बसती काना कोपऱ्याला सासू सुना रडत बसती काना कोपऱ्याला आठवण येते आई त्याच घडीला कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागेल तुझ्या या बाळाला आई मानव कोण दानव कोण कळेना आई मला जिकडे तिकडे पाहत होतो बहुमान पैशाला आई स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी आईची माया या जगाला कधीच कळणार नाही सोडून गेली तुझ्या या लडक्याला कोण वागेल तुझ्या या बाळाला कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागेल तुझ्या या बाळाला. हे आईचं वर्णन आहे. हे आईचं वर्णन. बाप स्वाभिमानी बाळा बाप कन खर कना त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाल त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो हा पाया तेव्हा कोसळते घर उला ढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी
बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा. माझ्या डोळ्यातलं आसव कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातलं आसव कोणी मायेन पुसताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सतऱ्याला किती ठिगळ जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बरविला घास त्याने माझ्या इवल्या मुखात, त्याच्या परम कष्टाचा कोण शोधा मी सुखात. त्यानं बघितलं सपान पाला उसाचा काढताना, त्यानं बघितलं सपान पाला उसाचा काढताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. मन मंदिरा गजर भक्तीचा